लढत चालू करा. महालिंग खांडेकर सातारा सरपंच म्हणून काम करतायत. आखाडा प्रमुख माईक बंद करा, माईक बंद करा. रवींद्र पाटील सर कोल्हापूर आणि माजी मंत्री आदरणीय दिलीपराव सोबत साहेबांचं आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत. मी दादांना विनंती करतो त्याचा सन्मान आपण करावा. असणारा नेता म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. 6 दशकांच्या सार्वजनिक जीवनात आपण कामांचा डोंगर उभा केला. या सर्वांचाच परामर्श घेणं शक्य नसलं तरी शेती आणि मातीशी असलेलं आपलं नातं हे निर्विवाद आहे. आपण जसं शेतात रमता तसंच लाल मातीच्या आखाड्यातील पैलवानांसाठीही आधार आहात. पैलवान आणि लाल मातीशी आपण किती एकरूप झालेले आहात हेच शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्राला तर कुस्तीची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्ष कुस्ती खेळली जाते. बुद्धी आणि बल याचा सुरेख संगम कुस्तीमध्ये पाहायला मिळतो. याच कुस्तीला सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी राजाश्रय दिला. कुस्ती महर्षी स्वर्गवासी मामासाहेब मोहर यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करून कुस्तीला एक संघटनात्मक स्वरूप दिलं. त्यांच्यानंतर स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणि आता गेल्या सुमारे 50 वर्षांपासून आपण कुस्तीला जोपासत आहात याला महाराष्ट्र साक्षीदार आहे. साहेब, आज या कुस्ती मैदानात या कुस्तीसाठी आपण काय केलं असं म्हणण्यापेक्षा आपण काय केलं नाही असा प्रश्न आम्हाला पडला. म्हणूनच 1978 चे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम आपल्याबद्दल म्हणतात, एखाद्या कुस्ती मैदानावर जर पवार साहेब आले तर आम्हाला साक्षात बजरंगबली हनुमान आले असं वाटतं. त्यांचे हे उद्गार कुस्तीतील आपल्या कर्तृत्वाची पावती देतात. यापेक्षा वेगळ्या शब्दात तुम्ही आणि कुस्तीशी असलेलं तुमचं नातं कुणी सांगू शकेल असं वाटत नाही. आपण आजवर निभावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेला सलामच करावा लागेल. आपण स्वतःच्या कुटुंबाचे कमी पण महाराष्ट्राचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, देशातील तमाम शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख झालात. क्रिकेट, खो खो, कबड्डी या खेळाडूंसह आपण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तब्बल 40 वर्ष अध्यक्ष या नात्याने लाल मातीतील कुस्तीतील पैलवानांचेही कुटुंब प्रमुख झालात. इतकी वर्ष एका संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळणं हा खरं तर एक रेकॉर्डच आहे. 1950च्या दशकापासून महाराष्ट्राच्या लाल मातीतील पैलवान खाशाबा जाधव भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये खेळले आणि त्यांनी देशासाठी पदकाची कमाईही केली. हीच परंपरा हिंद केसरी पैलवान गणपतराव आंधळकर व हिंद केसरी पैलवान मारुती माने यांनी सांभाळली. याच काळात कुस्तीगीरांचे प्रेरणास्थान स्वर्गीय मामासाहेब मोहोळ, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, क्रांतिसिंह नाना पाटील, सर्वसामान्यांच्या जीवनात वसंत फुलवणारे वसंतदादा पाटील यांनी कुस्तीसाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्यानंतर आजपर्यंत कुस्ती क्षेत्रातील मंडळी आपल्याकडेच आधार म्हणून बघतात आणि आपणही ती जबाबदारी तेवढ्याच ताकदीने पार पाडत आहात याचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. म्हणूनच आपण कुस्तीच्या वाढीसाठी जे प्रयत्न केले त्याची नोंद इतिहासानं सुवर्णाक्षरात घेतली आहे. साहेब, महाराष्ट्र असं एकच राज्य आहे की ज्या राज्यात महाराष्ट्र केसरी होणाऱ्या मल्लास दरमहा पेन्शन मिळते. रेल्वे असो, पोलीस असो किंवा इतर सरकारी विभागात महाराष्ट्र केसरी पैलवानांसाठी राखीव जागा आहेत. याचा निर्णयही साहेब आपणच घेतला. देशभरात पैलवानांचा असा मान सन्मान फक्त महाराष्ट्रात होतो आणि तो केवळ आणि केवळ आपल्यामुळे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कुस्तीला चांगले दिवस आले. कुस्ती वाढली, विस्तारली. आपण आपल्या सहकार्याने मातीच्या कुस्तीला चालना दिली आणि बघता बघता हीच कुस्ती मॅटवर आणण्याचं आणि महाराष्ट्राच्या मातीतील पैलवानांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. म्हणूनच आज राहुल आवारे सारखा मराठमोळा पैलवान देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर करतो. हे बघताना प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून आल्याशिवाय राहत नाही.
घराघरात पोहोचलेल्या पारंपरिक कुस्तीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आपण बालेवाडी येथे झी टीव्हीच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धा आयोजित करून असंख्य नवख्या पैलवानांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची प्रेरणा दिली. राहुल आवारे असो, उत्कर्ष काळे असो, अभिजित कटके असो किंवा किरण भगत, आदर्श गुंड अशा अनेक पैलवानांना आपणच पाठबळ दिलं. रुस्तुम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्यापासून तर आजच्या काळातील अनेक कुस्तीगीरांशी आपले अत्यंत प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बिराजदार मामांच्या पाठीशी आपण ठाम राहिल्यामुळेच त्यांनी 6 महाराष्ट्र केसरी घडवले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल तयार केले. संत जनाबाई म्हणतात, घार हिंडते आकाशी चित्त तिचे तिलापाशी. या ओवीप्रमाणे दिल्लीत असतात तरी गल्लीच्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या पोरांची काळजी घेतली. साहेब, म्हणूनच अगदी नारळावर कुस्ती खेळणारा पैलवानही आपल्याबद्दल भरभरून बोलतो, पण अनेक महाराष्ट्र केसरी सुद्धा आपलं नाव घेतलं तरी आदराने नतमस्तक होतात. साहेब, आपण कुठेही गेलात तरी कोणताही रांगडा पैलवान आपल्याला बघताच धावत येतो आणि श्रद्धेने आपले पाय पकडतो, कारण याच पायांनी त्यांच्या बाहूत बळ भरलं याची त्यांना पूर्ण जाणीव असते. म्हणूनच प्रत्येक ठिकाणची आपली केवळ उपस्थितीही त्यांना कायमच आश्वासक वाटते. कुस्तीतील आपल्या याच कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कामाला पुढे घेऊन जाण्याची धुरा आमदार रोहितदादा पवार हे सांभाळत आहेत. आपण जसं कुस्तीगीरांवर प्रेम केलं, माया लावली, तसंच प्रेम आणि माया आज रोहितदादाही लावत आहे. त्याचाच भाग म्हणून आज कर्जत जामखेडच्या या भूमीत भरवण्यात आलेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य आखाडा. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे तालीम संघ, तालुका पातळीवरील संघ, राज्यभरातील पैलवान, वस्ताद, पंच या सर्वांनीच या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. ही स्पर्धा यशस्वी होण्यामागं या सर्वांची मेहनत आहे आणि भविष्यातही आम्हाला सर्वांना मिळून कुस्तीसाठी खूप काही करायचंय असा शब्द आम्ही या निमित्तानं देतो. धन्यवाद. हॅलो, मॅट क्रमांक 2 वरती 97 किलोची फायनलची कुस्ती. सारंग सोनटके मुंबई उपनगर लाल कास्टूम मध्ये या. शंकर बंडगर सोलापूर जिल्हा निळा कास्टूम मध्ये या. करण मिसाळ अरुण भाऊ बोलाना पडेगा. आदरणीय राजेसाहेब देशमुख यांचा सन्मान इथे संपन्न होतो.